चला महाराष्ट्रात सध्या घडणाऱ्या एका मोठ्या घडामोडीवर नजर टाकूया. हजारो आदिवासी शेतकरी नाशिकहून मुंबईच्या दिशेने निघाले आहेत. पाहूया नेमकं काय आहे हे प्रकरण. आता हा आकडा बघा. हा काही साधासुद्धा आकडा नाहीये. 40,000पेक्षा जास्त आदिवासी शेतकरी, ज्यात पुरुष आणि महिला दोघेही आहेत, मुंबईच्या दिशेने निघाले आहेत. या मोर्चाला आता एक नाव मिळालंय, लाल वादळ. कारण लाल झेंड्यांचा जणू एक महासागरच मुंबई नाशिक महामार्गावरून पुढे सरकतोय. आपल्या मागण्या ऐकल्या जाव्यात यासाठी निघालेला हा एक विराट मोर्चा आहे. पण मग ह्यात नेमकं कोण आहे? तर हे फक्त काही निवडक शेतकरी नाहीत. जसजसा हा मोर्चा गावागावांतून पुढे जातोय तसतशी ह्यात लोकांची भर पडतीये. आणि आता तर मोर्चाची लांबी तब्बल 6 ते 7 किलोमीटरपर्यंत पोचलीये. ही एक प्रचंड मोठी आणि शिस्तबद्ध चळवळ आहे. पण मग एक मोठा प्रश्न उभा राहतो की हे हजारो लोक तब्बल 200 किलोमीटर चालत का निघाले आहेत? याचं उत्तर दडलंय सरकारने दिलेल्या पण न पाळलेल्या आश्वासनांमध्ये. ही आश्वासनं होती त्यांच्या जमिनीच्या हक्कांविषयी, वनहक्क कायद्याच्या अंमलबजावणीबद्दल आणि शेतमालाला योग्य भाव मिळण्याबद्दल. आणि गंमत म्हणजे असं काही पहिल्यांदाच घडत नाहीये. ही एक प्रकारची साखळीच बनली आहे. बघा, 2018मध्ये असाच एक मोर्चा निघाला. सरकारने आश्वासनं दिली, पण आंदोलकांचं म्हणणं आहे की पुढची 4 वर्ष जमिनीवर काहीच झालं नाहीये. आणि म्हणूनच आज पुन्हा एकदा हा लाँग मार्च निघालाय. हे असं एक दुष्टचक्रच बनून गेलंय. मोर्चा, आश्वासनं आणि पुन्हा तीच निराशा. आणि ह्या सगळ्यामधला सगळ्यात महत्त्वाचा मुद्दा तो या एका वाक्यात दडलेला आहे. हा लढा खरं तर नवीन कायद्यांसाठी किंवा नवीन निर्णयांसाठी नाहीये. नाही, हा लढा आहे जे निर्णय आधीच घेतले गेलेत, जी आश्वासनं आधीच दिली गेलीत, ती प्रत्यक्षात जमिनीवर आणण्यासाठी. यावेळी मात्र आंदोलकांनी एक जबरदस्त रणनीती आखली आहे. ते एकाच वेळी 2 बाजूंनी सरकारवर दबाव आणत आहेत. कसं? चला पाहूया. तर ही आहे त्यांची दुहेरी रणनीती. म्हणजे बघा, एका बाजूला मुंबईत जे.पी. गावित आणि अशोक ढवळे यांच्यासारखे मोठे नेते थेट मंत्र्यांशी बोलणी करत आहेत, आणि त्याचवेळी दुसरीकडे महामार्गावर 40,000हून अधिक लोकांचा हा मोर्चा न थांबता पुढे सरकतोय. संदेश एकदम स्पष्ट आहे. जोपर्यंत मुंबईतून ठोस निर्णय येत नाही तोपर्यंत हा मोर्चा थांबणार नाही. म्हणजे काय? तर चर्चेच्या टेबलाला रस्त्यावरच्या लढ्याची ताकद दिली जातीये. ही तर झाली रणनीती. पण त्या पलीकडे जे सामान्य लोक या मोर्चात चालतायत त्यांच्या मनात नेमकं काय सुरू आहे? त्यांच्या बोलण्यातून ना निराशा तर दिसतेच, पण त्याचवेळी एक कमालीचा निर्धारसुद्धा दिसतो. जसं की एका आंदोलकाने म्हटलं, आम्हाला 1 महिना लागला तरी आम्हीच चालणार, आम्ही आता मागे फिरणार नाही. ह्या एका वाक्यातून सगळं स्पष्ट होतं. यावेळी ते पूर्ण तयारीने आले आहेत आणि रिकाम्या हाती परत जाण्याचा त्यांचा अजिबात विचार नाही. या लढ्यामागे आणखी एक गोष्ट आहे, तो म्हणजे सामाजिक दबाव. आणखी एका आंदोलकाने काय म्हटले बघा, लोक आम्हाला विचारतात, तुम्ही सारखे जाता पण तुम्हाला मिळतं तरी काय? विचार करा, प्रत्येक वेळी आश्वासनं घेऊन गावात परत जाणं हे त्यांच्यासाठी किती अवघड असेल. म्हणूनच यावेळी काहीतरी ठोस परिणाम घेऊनच परत जायचं हा त्यांचा निश्चय पक्का आहे. आणि म्हणूनच ते या लढ्याला आरपारची लढाई म्हणतायत. म्हणजे आता जे काही होईल ते होईल, पण मागे हटायचं नाही. आम्ही तुरुंगात जायलाही तयार आहोत. हे त्यांचं वाक्य या लढ्याचं गांभीर्य किती आहे हे सांगून जातं. पण मग प्रश्न तोच राहतो की सरकार आश्वासनं देतं तरीही कामं का होत नाहीत? या सगळ्या संघर्षाच्या मुळाशी नेमकं काय आहे? चला ते समजून घेऊया. तर हेच ते मुख्य आव्हान आहे, ज्याला म्हणतात अंमलबजावणीतील दरी. आता याचा अर्थ काय? सोप्या भाषेत सांगायचं तर राजकीय नेते म्हणजे मंत्री निर्णय घेतात, आश्वासनं देतात, पण तो निर्णय प्रत्यक्षात जमिनीवर आणण्याची जबाबदारी कोणाची असते? तर प्रशासकीय अधिकाऱ्यांची, म्हणजे ब्युरोक्रेसीची. आणि जर तिथेच फाईल्स पुढे सरकल्या नाहीत किंवा वेगवेगळ्या खात्यांमध्ये ताळमेळ नसेल तर तो निर्णय फक्त कागदावरच राहतो. शेतकऱ्यांपर्यंत त्याचा फायदा पोचतच नाही. आणि म्हणूनच हा मुद्दा इतका गंभीर आहे. एकतर विचार करा, जर हा मोर्चा मुंबईत पोहोचला तर देशाच्या आर्थिक राजधानीचं कामकाज ठप्प होऊ शकतं. दुसरं म्हणजे सारखी आश्वासने देऊन ती पूर्ण न केल्यामुळे सरकारची विश्वासार्हता पणाला लागते. आणि सगळ्यात महत्त्वाचं, ह्या सगळ्यामध्ये हजारो शेतकरी कुटुंबांचं भवितव्य टांगणीला लागलेलं आहे. त्यामुळे हा लाँग मार्च फक्त काही मागण्यांपुरताच मर्यादित नाहीये. तो आपल्यासमोर एक खूप मोठा, एक मूलभूत प्रश्न उभा करतो. जेव्हा सरकार एखादं आश्वासन देतं तेव्हा ते पाळल्याची, ते पूर्णत्वास नेण्याची जबाबदारी नक्की कोणाची असते? राजकीय नेतृत्वाची, प्रशासकीय यंत्रणेची, की दोघांची मिळून? एखाद्या निर्णयाचा कागदावरून जमिनीपर्यंतचा प्रवास पूर्ण का होत नाही, हाच या संपूर्ण संघर्षाचा खरा आत्मा आहे.